संभाजीनगरमध्ये खासगी रुग्णालयामध्ये शासकीय योजनेतून उपचार करणाऱ्यांकडून पैसे लाटल्याचा प्रकार। तक्रारीनंतर चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच तक्रारदाराला मध्यस्थीनंतर फोन। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही, जरांगेंचा इशारा। सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणावरती अंमलबजावणी करावी, मनोज जरांगेंच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांची मागणी। आमचं मराठा आरक्षणाला पाठिंबा, मराठ्यांना 10 किंवा 12% आरक्षण द्या, पण ते वेगळं द्या। ओबीसीमधून किंवा 50%च्या आत देऊ नये, वडेट्टीवारांचं वक्तव्य। मराठा समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या 50% आरक्षण मिळावं, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांची मागणी। ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्या, आमदार सुहास कांदे यांची सरकारकडे मागणी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुलनाथ आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। मुख्यमंत्री मोहन यादव देखील यावेळी उपस्थित असते। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाची आज सांगता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानं अधिवेशनाचा समारोप होणार। दुपारी भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्तानं राज्यातील भाजपचे नेते दिल्लीमध्ये, प्रमुख नेत्यांचं एकत्र स्नेहभोजन। अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शनची खुशखबर मिळण्याची शक्यता। राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती। आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अडचणीमध्ये भर। 114 कोटी रुपयांच्या कथित एपी फायबर नेट घोटाळा प्रकरणामध्ये चंद्रबाबूंच्या विरोधात आरोपपत्र। झारखंडमध्ये लवकरच जातीय जनगणना। मुख्यमंत्री चमाई सोरेन यांचे जनगणना करण्याचे निर्देश। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जनगणना प्रक्रिया जलद गतीने राबवण्याच्या सूचना। आज अटल सेतूवरती पहिली सी ब्रिज मॅरेथॉन स्पर्धा। मॅरेथॉनमध्ये अनेक धावपटूंचा सहभाग। मुंबईतल्या शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरील मॅरेथॉनला अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची बाईक चालवत एंट्री। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मॅरेथॉनसाठी उपस्थित राहणार। आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरती ठाणे ते कल्याण, हार्बरवरती सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे, तर पश्चिम रेल्वेवरती वसई ते भाईंदर या मार्गावरती मेगा ब्लॉक। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन। गाड्यांच्या 90 फेऱ्या वाढवल्या। डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त गेल्या 15 दिवसांपासून बंद। पेट्रोल पंप चालकांचे अनेक ठिकाणी देयक थकल्यानं पेट्रोल पंप चालक डिझेल पुरवठा करत नसल्याची माहिती। वाहतूक कोंडीमधून वसई ते भाईंदर हा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 20 फेब्रुवारीपासून वसई ते भाईंदर रोरो बोट सेवा सुरू होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना 22 फेब्रुवारीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार। 57व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये पुरस्कारांचं वितरण होणार। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून परळीमधील क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी। 27 चेंडूमध्ये फटकावल्या 25 धावा। परळीकरांची क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गर्दी। शिवजयंतीच्या निमित्तानं जळगावमध्ये विविध उपक्रम। शिवकालीन नौका आणि गड किल्ल्यांचं प्रदर्शन। शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचावा, हे या प्रदर्शनाचं प्रमुख उद्दिष्ट। नाशिकच्या मनमाडमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज लोकार्पण। आमदार सुहास कांदे आणि त्यांच्या पत्नी अंजुम कांदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार। कोल्हापूरमधील महाअधिवेशनामधून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल। मला मारण्याचा कट होता, शिंदेंचा आरोप। तर ठाकरेंना खोके नाही तर कंटेनर लागतात, शिंदेंची टीका। आपण बतावणीच्या स्पर्धा ठेवल्या पाहिजे, म्हणजे रोज एक भन्नाट बतावणी ऐकायला मिळेल। मात्र आता एकनाथ शिंदेंनी जे वक्तव्य केलंय त्या बतावणीचा पहिला क्रमांक आला पाहिजे। सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्र्यांना उपरोधिक टोला। बाळासाहेब चोरायला वस्तू होते का, ते विचार होते। कोल्हापूरच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। बाळासाहेब यांचे विचार सांगायला तोंडात नाही तर मनगटात बळ लागते, तसं वागावं लागतं। मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवरती टीका। महानिष्ठा, महान्याय आणि महाराष्ट्र नारा आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये घुमणार। ठाण्यातील शिवसैनिकांशी आणि नागरिकांशी आदित्य ठाकरेंचा संवाद। ईव्हीएम फोडण्याकरता कमिटी तयार कराव्या लागतील। आंदोलनाची रणनीती सांगतो। ईव्हीएमच्या विरोधात
जनपरिषदेमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांचं विधान। रायगड लोकसभेची जागा सुनील तटकरेच लढणार, अजित पवार यांच्याकडून स्पष्टीकरण। एकीकडे 400 पार म्हणतात आणि दुसरीकडे पक्ष पळवतात। भाजपचा त्यांच्या कामावरती कर्तृत्वावरती विश्वास नाही, फोडाफोडी कराल तर खड्ड्यात जाल, विजय वडेट्टीवार यांचा इशारा। प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यामध्ये खासदार ओवेसींची आज जाहीर सभा। अकोल्याच्या जुल्फिकार बाबा मैदानावरती संध्याकाळी 6 वाजता होणार सभा। एमआयएमच्या उमेदवारामुळे आंबेडकरांच्या मतामध्ये वाटेकरी निर्माण होण्याची शक्यता। धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीनं आज नगरच्या चौंडी येथून धनगर आरक्षण दिंडीचं आयोजन। चौंडी ते आझाद मैदान असा या आरक्षण दिंडीचा प्रवास होणार। इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानाच्या समोर मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन। मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांसंदर्भातल्या अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केलं। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावातील जवानाला वीरमरण। जवान राकेश काकुळते यांचं गुजरातच्या सुरतमध्ये निधन। त्यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार। दिगंबर पंथीयांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं काल रात्री वृद्धपकाळानं निधन। छत्तीसगडच्या डोंगरगड इथे वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। बीडच्या अंबाजोगाई शहरामध्ये पतसंस्थेमध्ये जमा केलेली रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्याकरता निघालेले कॅशियरची 3 चोरट्यांकडून लूट। पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून जवळपास 39 लाख रुपयांची रक्कम लंपास। वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये 2 मित्रांकडून क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामध्ये युवकाची हत्या। घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये गावठी दारू विक्रीचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त। अवैध दारू विक्रेत्यांवरती पोलिसांची कारवाई। नवी मुंबईच्या पावणे MIDC मध्ये केमिकल कंपनीला आग। आगीमध्ये पूर्ण कंपनी जळून खाक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। गोदावरीचा जन्मदिवस आज धूमधडाक्यामध्ये साजरा केला जाणार। पुरोहित संघाच्या वतीनं दुपारी 12 वाजता गोदावरी जन्मोत्सवाचं आयोजन। ठाण्यामध्ये 19 फेब्रुवारीपर्यंत होम उत्सवाचं आयोजन। एका छताखाली नागरिकांना पाहायला मिळणार ठाणे शहरातील त्यांच्या स्वप्नातील घरं। जयंत पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साताऱ्यामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन। रायफल आणि शंभू बैल जोडीनं पटकावला जयंत केसरी किताब। बैलगाडा मालकाला 1 BHK फ्लॅट। जयंत पाटलांच्या हस्ते बक्षिसाचं वाटप। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानगवा आणि वाघाच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। चंद्रपूरमधील वन्यजीवप्रेमी भूषण थेरे यांच्या कॅमेऱ्यामध्ये झुंज कैद। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील हिवरा धरणाच्या डाव्या कालव्याचं गेट खराब झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया। नदी पात्राजवळ असलेल्या अनेक वीट भट्ट्यांचं नुकसान। उत्तर भारतामध्ये जोरदार अवकाळी पावसाचा इशारा। वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल। नाशिकमध्ये ढगाळ वातावरण। तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। प्रसिद्ध कवी गीतकार गुलजार यांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड। त्यांच्यासह संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांचीही ज्ञानपीठ पुरस्कारांसाठी निवड। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं कुस्तीपटू दीपक काकरा याला नमवून जिंकली चांदीची गदा। तर महिला गटामध्ये पंजाब हरियाणा केसरी दिव्या काकरा हिनं चांदीची गदा पटकावली। शिवाजी मंदिरमध्ये अनोख्या गझल मैफलीचं आयोजन। गझल कार्यक्रमामध्ये अंध कलाकारांकडून गायन। भीमराव पांचाळे यांच्या सादरीकरणानं रसिक मंत्रमुग्ध। शिनाबोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाला स्थगिती द्या। सीबीआयचा विशेष न्यायालयामध्ये अर्ज। या प्रकरणामध्ये 20 फेब्रुवारीला सुनावणी होणार। इस्रोकडून इन्सॅट 3DS या हवामान विषयक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण। उपग्रहाला एका चांगल्या कक्षेमध्ये टाकण्यात आल्याची इस्रोचे अध्यक्ष S सोमनाथ यांची माहिती। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मार्गावरती ट्रॅव्हलर आणि सिमेंट कॉन्क्रीट मिक्सरचा भीषण अपघात। अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू, 10 जण गंभीर जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।